ಇದೇ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ನೀವು ಯಾಕೆ ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಕಣಕ್ಕಿಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ಜಮ್ಮು ಮತ್ತು ಕಾಶ್ಮೀರದ ಬಿಜೆಪಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ರವೀಂದ್ರ ರೈನಾ ಸಮಜಾಯಿಷಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮಗಿನ್ನ ತುಂಬ ದೊಡ್ಡ ಗೋಲ್ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಹಾಕ್ತಿಲ್ಲ ಎನ್ನುವ ಅರ್ಥದ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. डॉक्टर फारूक अब्दुल्ला साहब इस बात को अच्छे तरीके से जानते हैं कि जिस तरीके से पूरे मुल्क में आज मोदी साहब की और बीजेपी की जबरदस्त लहर है, फिर तीसरी बार मोदी साहब मुल्क के प्राइम मिनिस्टर बनेंगे, वजीर आजम बनेंगे, क्योंकि पूरे मुल्क की आवाम की उनको सपोर्ट है। और मैं कहता हूं कि आने वाले सालों में आप वादी कश्मीर में भी असेंबली के इलेक्शंस में कमल के फूल को खिलता हुआ जरूर देखेंगे, जो मोदी हुकूमत ने काम किए हैं। आज हर एक शख्स की जेब में गोल्डन कार्ड है, 5 लाख रुपया इलाज के लिए मिलता है। वो हिंदू ಇನ್ನು ಬಿಜೆಪಿಯ ನಡೆಗೆ ಕಾಶ್ಮೀರದ ಹೋರಾಟಗಾರರು ಕೂಡ ಕೆರಳಿ ಕೆಂಡವಾಗಿದ್ದಾರೆ. ಕಾಶ್ಮೀರಕ್ಕೆ ಬಿಜೆಪಿಗರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಂಥ ಆಶ್ವಾಸನೆಗಳನ್ನು ಈಡೇರಿಸಿಲ್ಲ. ನಮಗೆ ಪುನರ್ವಸತಿ ಒದಗಿಸುವ ಬಗ್ಗೆ ಬಿಜೆಪಿ ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಿತ್ತು, ಮತ್ತೆ ಮನೆ ಕಟ್ಕೊಡ್ತೀವಿ, ಹಾಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಹೀಗೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ. ಆದರೆ ಅವರ ಸರ್ಕಾರ ಬಂದ ನಂತರ ನಮ್ಮನ್ನು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಪುನರ್ವಸತಿ ಕಲ್ಪಿಸಲಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಯಾವುದೂ ಈಡೇರಿಸಿಲ್ಲ. 447 ದಿನಗಳಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಕಾಶ್ಮೀರಿ ಪಂಡಿತರು ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ, ನಮ್ಮ ಪರಿಹಾರ ಹೆಚ್ಚು ಮಾಡೋದಷ್ಟೇ ಇತ್ತು. ಆದರೆ ಈ ಸರ್ಕಾರ ಇದುವರೆಗೂ ನಮ್ಮ ಹತ್ತಿರ ಬರೋದು ಬಿಟ್ಬಿಡಿ, ನಮ್ಮ ಕಡೆ ಕಣ್ಣು ಕೂಡ ಹಾಕಿ ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಇವರು ನಮ್ಮ ನೋವು ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಕಾಶ್ಮೀರ ಪರ ಹೋರಾಟಗಾರ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. आज हम से एग्जाइल में है, लेकिन जो बीजेपी सरकार ने हमारे साथ वादा किया था, उनकी सरकार आएगी, आपको फिर कश्मीर में बसाया जाएगा, आपके मसाइल हल किए जाएंगे। लेकिन आज तक ये बीजेपी सरकार हमारे पास आई भी नहीं, बल्कि नजर भी नहीं दी, बल्कि पूछते भी नहीं है कश्मीरी पंडितों को कि आप को क्या मुश्किलात है। आज हम 474 दिन से लगातार धरने पर है, और हमारी मांग थी मामूली सी रिलीफ को बढ़ाया जाए, लेकिन इस सरकार ने आज तक हमारे पास आने की गवार नहीं की। और जगती जेटीसी का प्रेसिडेंट हूँ, और हमारी एक ऑर्गेनाइजेशन सोन कश्मीर है जिसका मैं प्रेसिडेंट हूँ, और 32 साल से लगातार जिद्दोजहद करता हूँ, सरकार से मांग करता हूँ, हम कश्मीरी पंडित कश्मीर में रहना चाहते हैं, और जो हमारे कातिल हैं उनको सजा दी जाए। से एग्जाइल में है, लेकिन जो